नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही गेलो होतो. एक मिनिट मिळाली तू कंटिन्यू ठेव. हाय, तर आम्ही गेलो होतो वृद्धाश्रम ओल्ड एज होममध्ये आणि तिथे गेल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटलं, कारण तिथे सर्व ओल्ड पीपल होते आणि ओल्ड पीपल पण होते आणि तिकडे असं म्हणजे ॲटमॉस्फिअर पण चांगलं होतं. थोडंसं इमोशनल पण वाटत होतं माझ्या मम्मीला आणि तिथे आम्ही सर्वांसोबत एन्जॉय पण केला, बिर्याणी आणि खूप छान असं वाटलं. पण म्हणजे जेव्हा आम्ही बड्डे होता आणि बड्डे आम्ही दरवेळेस सेलिब्रेशन करतो, पण ह्यावेळेस ठरवलं होतं की बड्डे होता तर त्या निमित्ताने आम्ही त्यांना जेवण वगैरे दिलं. तर आम्ही गेलो आणि जेव्हा म्हणजे मला लेट झालं होतं, माझी फॅमिली आधीच गेली होती, त्यांच्या जेवणाचा टाईम 7 वाजेचा असतो, पण मला लेट झालं होतं मला, कारण की इकडनं मला पाऊस पडत होता आणि मी इकडनं बुलेटने जात होती, म्हणून आम्ही थोडं थांबत जात होतो. आम्हाला लेट झालं होतं आणि जी माझी फॅमिली होती ते फॅमिली माझे सर्व आधीच गेलेले होते, त्यांच्या 7 वाजे जेवणाचा टाईम असतो. तर आम्हाला म्हणजे लेट झालं, तर मग मी लेट पोचली, पण जेवणं वगैरे त्यांचे झालेले होते आणि त्यांनी असं खूप छान. पण मी जेव्हा गेली आणि बघितलं ना 2 मिनटं, म्हणजे मला सुचलंच नाही की बाबा एवढी म्हणजे काही पण असं, पण एक म्हातारपण एक वेगळं असतं खरंच. म्हणजे त्यांना आहे ना अशा वेळेस त्यांना खूप गरज असते का, म्हणजे मुलांची गरज असते आणि त्यात त्यांची स्टोरी मला काही माहिती नाही, कोणी त्यांची फॅमिली आहे का, त्यांनी त्यांच्या मुलांनी त्यांना इथे सोडलेलं आहे, मला काहीच माहिती नाही. फक्त आमचं एवढं काम होतं की आम्ही तिथे जाऊन त्यांना मदत करावी आणि त्यांना हेल्प करावी. आणि हो, जर तुम्हाला पण मदत, तर आम्ही त्यांना भेटलो आणि गप्पा पण मारल्या, डान्स केला, खूप जास्त नाही पण थोडाच टाईम स्पेंड केला. खूप छान त्यांना असं वाटलं आणि खरंच आम्हाला पण म्हणजे चांगलं वाटलं त्यांच्यासोबत. आपण म्हणजे खूप जास्त नाही पण थोडंफार त्यांना म्हणजे ह्या गोष्टींचा आनंद देऊ शकतो. ह्या गोष्टी खरंच मला. त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे, आधीच त्यांचे जेवण वगैरे झालं होतं. मी तुम्हाला आधीच बोलले की माझी फॅमिली पोचली होती, मला लेट झालं होतं. तर जसं की आता हे जे आहेत त्यांना मी बघितलं, तर प्रत्यक्षात आपण जे बघतो ना, तर मला तर म्हणजे खरंच मी इतकी इमोशनल झाली होती, माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी येत होतं. पण असं असतं ना की आपण त्यांना म्हणजे हॅपीनेस फील व्हायला पाहिजे, आपण त्यांना खुश करण्यासाठी आलो आहेत आणि आपण इमोशनल झालो, तर ते पण त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांच्या फॅमिलीमध्ये कसं आहे, काय स्टोरी, मग ते आपोआप सुचतं आणि मध्ये आपोआप ते पण इमोशनल होतील. तर ह्या गोष्टी काय मला करायच्या नव्हत्या किंवा माझ्या फॅमिलीला करायचा नव्हता. आम्ही जेवढाही वेळ होता आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे हॅप्पी आणि असं खुश राहिलो आणि खूप छान त्यांनाही वाटलं. आणि खूप वाईट परिस्थिती असते खरंच, म्हणजे म्हातारपण प्रत्येकाला येतं, तर प्रत्येकाची जिम्मेदारी मुलांची आहे की त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला व्यवस्थित हे करायला पाहिजे. असं हे नको, म्हणजे वाईट वाटलं. आणि त्यातली त्यात तुम्ही व्हिडिओ बघा, खूप जास्त माझ्याकडनं शूट झालं नाही आहे, थोडंफारच झाले, पण तुम्हाला पण व्हिडिओ आवडेल. आणि हो, मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला त्यांना मनापासून जर हेल्प करायची असेल, तर मी स्टार्टिंगला तुम्हाला दिलेलं आहे जे बॅनर होतं, त्या बॅनरवर त्यांचा नंबर वगैरे लिहिलेला आहे, तर तुम्ही त्या नंबरवर तुम्ही करू शकता त्यांना मदत. आणि मी तुम्हाला आणि मी चॅनलवर खाली लिंक पिन करून देईन, तर तुम्ही त्यावर जाऊन त्यांचं बघू शकतात कसं आहे काय आहे, आणि तुम्ही पण मदत करू शकता. जर तुम्ही विरारमध्ये राहत असणार तर तुम्ही नक्कीच जाऊन भेट घ्या त्यांची. आणि त्यांचं म्हणजे मला एवढा वेळ नव्हता की मी त्यांची म्हणजे त्यांचा म्हणजे स्टोरी ऐकू शकेल, कारण की मला पण रात्र खूप झाली होती आणि खूप वेळ झाला होता आम्हाला घरी रिटर्न पण झालं नाही, की आम्ही रात्रीचं जेवणाचं जे आम्ही काही आयोजित केलं होतं ते रात्रीचं होतं आणि आम्हाला येताना पण खूप लेट होत होतं, म्हणून आम्ही जास्त त्यांच्याशी बोलू शकलो नाही. हो, पण थोडा वेळ जो होता आम्ही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. खूप छान असं त्यांनाही वाटलं, आम्हालाही वाटलं. आणि बघू अजून नेक्स्ट टाईमाला अजून जाऊ तर आणखी आम्ही काहीतरी चांगलं त्यांना देण्याचं किंवा चांगलं काही करण्याचा प्रयत्न करू. आणि मी एवढंच मानते व्हिडिओमध्ये की प्लीज तुमच्याकडं थोडं म्हणजे खूप जास्त नाही पण थोडं पण होत असेल, तर तुम्ही तुमच्या याच्याने तुम्ही त्यांना मदत करू माझ्याकडनं ते जो वेळ होता जो महत्त्वाचा तो स्किप झाला आहे, कारण की मी आधीच बोलली व्हिडिओमध्ये की पाऊस आल्यामुळे मी बुलेटने जात होती, पाऊस आल्यामुळे आम्ही थांबत जात होतो, त्यामुळे मी बराचसा जो प्रोग्राम होता तो माझ्याकडनं स्किप झालेला होता. जो होता मी तो शूट केला.
आणि होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्या लोकांची थोडी पण मदत होईल. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जेवढाही हा व्हिडिओ शेअर करणार, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा तरी त्यांची मदत होईल, बस हीच अपेक्षा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे ज्यांची फॅमिली जी आहे त्या लोकांची ती येऊन त्यांना घेऊन पण गेलेली आहे. ते असे बोलले की म्हणजे सोशल मीडिया म्हणतात ना आज खूप एक पॉवरफुल आहे खरंच, कारण की असे व्हिडिओ जर व्हायरल होतात त्यातले त्यात त्यांची फॅमिली बघतात. काही लोक जबरदस्तीने टाकलेलं नसतं त्यांना, काही लोकांना म्हणजे ते अचानक वयामानाने विसरून जातात किंवा असं रस्त्यावर वगैरे असतात, काही लोक त्यांना घेऊन तिथे हे करतात, असं सुद्धा झालेलं आहे. ते त्यांचे जे मुलं असतात ते बघतात आणि ते घेऊन जातात, अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत. तर हे व्हिडिओमध्ये ज्यांचे पण चेहरे दिसले असतील, जर तुमचं कोणी नातेवाईक असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तेवढंच आपल्याला एक म्हणतात ना चांगलं आहे, फक्त एवढंच आहे की आपण त्यांना थोडी मदत करू शकतो. No problem. No problem. और आप लोग को खाना हम लोग very happy. I'm really glad for you. Bye. I enjoyed a lot. No problem. मैंने आपके एक homework दिया है. You have to do it. Bye. माझे first bye. Say bye bye. Say hi. Say bye bye. तुला कोणी सांगितलं? लेट हो गए, थोड़ा बारिश आ तुला कोणी सांगितलं? अच्छा लगा आप लोगों के साथ, आपका बर्थडे आप लोगों के साथ सेलिब्रेट किया, बहुत अच्छा लगा. वेरी नाइस. बोलते ना जिसका दिल है ना No problem. No problem. और आप लोग को खाना हम लोग very happy. I'm really glad for you. Bye. I enjoyed a lot. No problem. मैंने आपके एक homework दिया है. You have to do We it. know एक बाबांचा पण हे मी
चलो Say bye-bye, say hi, say bye-bye. तुला कोणी सांगितलं? तुला कोणी सांगितलं? अच्छा लगा आपका बर्थडे आप लोगों के साथ सेलिब्रेट किया बहुत अच्छा लगा, वेरी नाइस। बोलते ना जिसका दिल है ना,